जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती 21 ऑगस्ट 2023 शिफ्ट दुसरी. ओके. सर्वात अगोदर एक सूचना, ती म्हणजे मी 5 ते 7 दिवस ऑफ असणार आहे. म्हणजे जाणार नाही वर, ऑफ म्हणजे बिझी असणार आहे. त्यामुळे मला लेक्चर घ्यायला जमणार नाही. आणि काही अपडेट्स असतील तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर ॲड करून टाकेल. टेलिग्राम चॅनलचं लिंक एकतर मी बायोमध्ये आहेच ऑलरेडी आणि कमेंटमध्ये पण ॲड करून टाकेल. ओके, तर जॉईन व्हा. काय फनी असेल तर तेही ॲड करत जाईल. ठीक आहे. तर प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय म्हणत आहे, संपूर्णपणे जल आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या विमानतळाबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? तर पहिलं विधान काय आहे, दिल्लीच्या विमानतळाचे नाव इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. तर इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं आहे की संपूर्णपणे जल आणि सौर ऊर्जेवर चालतो. ठीक आहे, हे विधान योग्य आहे भारतामध्ये. ठीक आहे. दुसरं विधान काय म्हणत आहे, दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळाने आपल्या वापराच्या गरजांसाठी 1 जून 2022 पासून अक्षय शक्ती ऊर्जेस अवलंबले आहे. तर त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन होता आणि तोही योग्य आहे. येथील 94% ऊर्जा ही सौर ऊर्जा संयंत्रातून येत आहे. तर 94% सौर ऊर्जेतून कसं, एक पहा इथे लॉजिक लागू शकला असता की भाई जल आणि सौर ऊर्जेवर आहे, तर पूर्ण भार हे सौर ऊर्जेवर देतील असं तरी नाही आहे. तर इथे 1 आणि 2 हे योग्य विधाने आहेत. ओके, अचूक विधाने आहेत. आता इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं आहे, कोची हा जगातील पहिले संपूर्णपणे सोलार ऊर्जेवर चालणारे आहे. ओके, आणि इथे तर दिल्लीचं तर दिलेलंच आहे, जल आणि सौर ऊर्जेवर पूर्ण जगात कोची आहे. ओके. दुसरं आता सध्याचं करंट अफेअर काय आहे, भारताची पहिली ग्लोबल लेवल एअरक्राफ्ट इंजन MRO जी आहे ती हैदराबादमध्ये इनॉग्रेट झालेली आहे. ओके, आणि हैदराबादच्या कोणत्या एअरपोर्टवरती, राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. ठीक, हे 2 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. पित्तज्वारासाठी संक्रमणाचे माध्यम काय आहे? पित्तज्वार म्हणजे येल्लो फीवर. इथे क्वेश्चन अधुरा दिलेला आहे, तुमच्या अधुरी कहाणीसारखा. तर इथे क्वेश्चनच नाही आहे आणि उत्तर आहे इथे मॉस्किटो. कोणता मॉस्किटो, कोणता डास? तर मॉस्किटो हे म्हणत आहे की कोणत्या कशामुळे पित्तज्वर होऊ शकतो, तर मॉस्किटोमुळे होतो. हे मॉस्किटो अजून काय होऊ शकतो, झिका व्हायरस, डेंग्यू होऊ शकतो. अजून हे जे येल्लो फीवर आहे ना, तर आफ्रिका आणि अमेरिकामध्ये खूप रुग्ण मिळतील आपल्याला. अमेरिका आणि आफ्रिकामध्ये इजिप्त आहे. काय आहे आफ्रिकामध्ये, स्टोरी सांगितल्यासारखं पाठ करायचा आपल्याला, अभ्यास सगळा. इजिप्त आहे. आणि जे मच्छर आहे ना, मच्छर हे मॉस्किटोचं नाव काय माहिती आहे का, एडेस इजिप्टी. एडेस इजिप्टी. ठीक आहे, या मच्छरचं नाव आहे एडेस इजिप्टी. ओके, इतका समजला का? नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. रेल्वे आरक्षण प्रणालीच्या संदर्भात PQWL चे पूर्ण रूप काय आहे? पब्लिक क्यू वेटिंग लिस्ट, प्रायमरी क्यू वेटिंग लिस्ट, पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट, पुअर क्यू वेटिंग लिस्ट. थोडंसं ट्रेनवाले कोटा ॲड करत असतात, तर आपण इथे लॉजिक लावू शकलो असतो की सगळीमध्ये क्यू आहे आणि ते कोटा आहे, थोडंसं ऑडमॅन आउट आहे. तर हे पेपर थोडंसं ऑडमॅन आउट टाईप दिसतोय, तर उत्तर तिसरा आला असता ह्याचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मोतीलाल नेहरूंसोबत स्वराज्य पक्षाची स्थापना केली? तर CR दास यांनी मोतीलाल नेहरूसोबत स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली आहे. केव्हा केली आहे? 1 जानेवारी 1923 मध्ये. ठीक आहे. तर चोरी चोरा जेव्हा थांबला तेव्हा एका ब्रिटिश अधिकारी होता, कोणतीतरी, मला नाव बर्कनहेड काहीतरी होतं नाव, बर्कनहेड. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की तुमच्यात हिंमत आहे ना, तर असं तुम्ही संविधान बनवा, असा तुम्ही गोष्टी बनवा, संविधान नाही गोष्टी बनवा की एकदम व्यवस्थित लागू होतील, म्हणजे काही दंगे फसाद न होता. मग ते सिरियसली कोणी घेतलं? मोतीलाल नेहरूंनी. त्याच्यासोबतीला कोण होते? CR दास, चित्तरंजन दास. केव्हा स्थापन झाली? 1923 मध्ये, 1 जानेवारी. ओके. आता मोतीलाल नेहरू यांचं एक इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व, 1928 मध्ये त्यांनी
नेहरू रिपोर्ट आणला. मोतीलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील होते. नेहरू रिपोर्ट आणलेला आहे त्यांनी 1928मध्ये. 1934मध्ये एम.एन. रॉय जे आहेत, आता हे इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतात, सांगत आहे मी तुम्हाला. एम.एन. रॉय जे आहेत त्यांनी सर्वात प्रथम संविधान सभा असावी अशी कल्पना केली होती. ठीक आहे. मग ती कल्पना इंडियन नॅशनल काँग्रेस, त्यावेळेस काँग्रेस पक्ष खूप मोठा होता आणि इंडियन नॅशनल काँग्रेसनी 1935मध्ये ही संकल्पना ॲक्सेप्ट केली आणि ही संकल्पना कोणासमोर मांडली? ब्रिटिशांसमोर मांडली त्यांनी. आता ब्रिटिश का ऐकतील यांचं? कशाला त्यांनी काय गरज आहे त्यांना हे सगळ्या गोष्टी ऐकायची? काय गरज आहे? वर्ल्ड वॉर होता त्या काळात. वर्ल्ड वॉर 2 चालू होता आणि आपल्या भारतीयांची खूप गरज होती सोबतीसाठी. सोबत नसती तर नक्कीच ब्रिटिश हरले असते. तर थोड्या गोष्टी ऐकाव्या म्हणून. केव्हा स्टार्ट झालेला? एक सेकंड, सॉरी. 1939 ते 1945मध्ये. ठीक आहे. तर 7 असणं इम्पॉर्टंट होतं आणि आम्ही 7च देणार नाही. तुम्ही आमच्या गोष्टी ऐकल्या नाही तर आम्ही 7 देणार नाही, असं आपले भारतीय जनता म्हणत होती. मग ब्रिटिशांनी ऑगस्ट ऑफर एक काढली, वॉवेल प्लॅन एक काढला आणि कॅबिनेट मिशन प्लॅन. आता ऑगस्ट ऑफरमध्ये त्यांनी एक्सेप्ट केलं नाही. त्यामध्ये जराशे त्रुटी होत्या. त्रुटी अशा की डॉमिनियन स्टेटस. आता स्टार्टिंगला INCने डॉमिनियन स्टेटसच मागितलं होतं. जे काही स्वराज्य जे आहेत, म्हणजे प्रांतीय स्वायत्ता द्या आम्हाला, पुरताच आम्हाला हे द्या. पूर्ण आपला हात कोणाचा असणार, आपल्या डोक्यावर हात कोणाचा असणार? ब्रिटिशांचा असणार, असं INCचं मत होतं. एक धुंदलं मी ब्लरी गोष्टी सांगत आहे, एकदम डीप सांगत नाही, समजण्यात पत. ओके. ऑगस्ट ऑफर होती ती एक्सेप्ट नाही केली. ती नंतर त्यांनी बदलली, जी 1940मध्ये आली होती, लिन लिथगोच्या काळात. ठीक आहे. संविधान सभा मान्य केली त्यांनी, पण ऑगस्ट ऑफर. क्रिप्स प्रपोजल आणला. 1942मध्ये, 2 वर्षांनी ह्याच्या. तेही एक अनएक्सेप्टेड होता. आणि कॅबिनेट मिशन प्लॅन जे तिसरा होता ते आणला. हे कॅबिनेट मिशन प्लॅन INC आणि मुस्लिम लीग दोन्ही मान्य केले. मुस्लिम लीगला वेगळा पाकिस्तान पाहिजे होता, ते त्यांचं धरून बसत होते. INC आपल्या गोष्टी धरून बसत होती. तर मग कॅबिनेट मिशन प्लॅन हे एक्सेप्टेबल होता. कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये कोण कोण इम्पॉर्टंट व्यक्ती होते? 3 कॅबिनेट मेंबर होते. 3 कॅबिनेट मेंबर. केव्हा आणला? 1946मध्ये. ओके. 3 कॅबिनेट मेंबर होते आणि त्यांचे नाव आहेत पॅथिक लॉरेन्स हे चेअरपर्सन होते. सरळ सरळ क्वेश्चन आलेला आहे कंबाईनमध्ये. तिघांचेही नाव दिलेले आहेत आणि एक ऑडमॅन आउट नाव दिलेलं आहे. कोण कॅबिनेट मिशन प्लॅनचा व्यक्ती नव्हता असं विचारलेलं आहे. आता हेच क्वेश्चन ग्रुप C मध्ये देतील का? तर ग्रुप C हा ग्रुप Bच्या लेवलचा झालेला आहे. ठीक आहे. बात को समजो भाई साहब. आता थोडासा अभ्यास वाढायला लागेल. पॅथिक लॉरेन्स जे आहेत ते चेअरमॅन होते. सोबत स्टॅफर्ड क्रिप्स आणि तिसरा AV अलेक्झांडर. याला काही ट्रिक नाही, हे तोंडपाठ असणं इम्पॉर्टंट आहे. ओके. तर हे एक्सेप्ट करण्यात आली. ही पहिली गोष्ट अशी होती कॅबिनेट मिशन प्लॅन की एक्सेप्ट करण्यात आली मुस्लिम लीग आणि INC कडून. ओके. समजलं ना? क्रिप्स प्रपोजल म्हणजे काय? प्रपोजल प्रस्ताव, नाहीतर बोलताल प्रपोज केलं असो. तुमचं डोकं भयानक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. आंतरराष्ट्रीय सीमेपासून मला करंटचा क्वेश्चन दिसत आहे. BSF सध्या BSFने इंडिया BSFने ऑपरेशन सर्द हवा आणलेलं आहे. ऑपरेशन सर्द हवा 2025मध्ये राजस्थान येथे. विरोध कशाचा? पाकिस्तानचा. ओके. पाकिस्तानचा विरोध. नेक्स्ट क्वेश्चन. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2022 ची ट्रॅक सायकलिंग स्पर्धा डॅश येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तर खेलो इंडियाचे मी तुम्हाला करंट अफेअर्स सांगितलेले होते की 2025मध्ये खेलो इंडिया युथ गेम्स झाले होते. टॉप कोणी केलं होतं? तर आपले महाराष्ट्राने केलं होतं. ओके. किती गोल्ड? 58 गोल्ड, 47 सिल्वर आणि 53 ब्रॉन्झ. 58 गोल्ड, 47 सिल्वर,
53 ब्रॉन्झ. ओके. पूर्ण मिळून किती 158 मेडल्स आणला होता. तर महाराष्ट्र पहिला होता. होस्ट सिटी कोणती होती? होस्ट बिहार होता. बिहारमध्ये होस्ट केलं होतं हे गेम्स. आणि 2026चे कुठे होणार आहेत? बहुतेक बिहारच, तेवढं मला लक्षात नाही आहे. सांगितलं होतं मी. तर तुमच्या कोणाच्या लक्षात असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. खेलो इंडिया विंटर गेम्स 2025. विंटर गेम्स खेलो इंडियाच्या इंडियन आर्मी जिंकलेली आहे. इंडियन आर्मी. ओके. पूर्ण किती काय म्हणतात मेडल्स? 118. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. 7वा प्रश्न. ऑगस्ट 2022 मध्ये गुजरातच्या कोणत्या शहरात मोदी शैक्षणिक संकुलनाचे उद्घाटन केले गेले? तर अहमदाबादमध्ये मोदी शैक्षणिक संकुलन स्टार्ट केले होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील महिलांमध्ये साक्षरता दर किती आहे? तर साक्षरता दर 65.46% आहे. आणि हे वुमेनचा विचारलेला आहे. मेनचा किती आहे? 85.14%. आणि ओव्हरऑल सगळा मिळून किती आहे? 74.04%. ओके. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. फेब्रुवारी 2023 मध्ये भारताच्या आदिवासी वारशाचे भव्य दिव्य चित्रण सादर करणारा आदी महोत्सव कुठे पार पडला होता? तर त्यावेळेसचा करंट अफेअरचा क्वेश्चन होता. आदी महोत्सव हा नवी दिल्लीमध्ये पार करण्यात आला होता. असं बेसिकली एका सिटीचा महोत्सव विचारत आहेत. तर सरहुल महोत्सव म्हणून आहे आदिवासी जमातीचा. सरहुल महोत्सव आदिवासी जमात कुठे झालेला? झारखंडमध्ये. झारखंडमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. 10वा प्रश्न. 1951 मध्ये बापू धर्मसभा आदिवासी सेवा मंडळाची स्थापना डॅश यांनी केलेली आहे? एक सेकंड मी वर असो. तर राजमोहिनी देवी यांनी बापू धर्मसभा आदिवासी मंडळाची स्थापना केलेली आहे 1951 मध्ये. ओके. कित्तूर चेन्नम्माने काय केलेलं आहे? हे खूप नंतरच्या होत्या आणि हे राणी होत्या कित्तूर चेन्नम्मा. ते कर्नाटकच्या झाशीची राणी असं त्यांना म्हणत होते. राजमोहिनी देवी यांचं तर झालंच ना. बापू धर्मसभा. कमला चट्टोपाध्यायांनी मीठ सत्याग्रह केला होता 1930 मध्ये, म्हणजे बापूसोबत. आणि तो सत्याग्रह जो आहे त्यामध्ये अटक होणाऱ्या पहिला महिला होत्या. ओके. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तर बरंच काय सांगितलेलं आहे मी, पण एक गोष्ट सांगितली नसेल किंवा सांगितली असेल. काव्य फुले हे त्यांचे साहित्य आहे, हे लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवायचं आहे? फुले, सावित्रीबाई फुले. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. 11वा प्रश्न. भारताच्या कोणत्या प्रदेशात शेकरू आढळतो? तर पश्चिम घाटामध्ये शेकरू आढळतो. तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राचा काय होतात राज्य प्राणी आहे शेकरू? ओके. त्याला सायंटिफिक नावाने काय म्हणतात? रतुफा इंडिका असं म्हणतात. रतुफा इंडिका. ओके. आणि मोस्टली कुठे? पुणेमध्ये भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य आहे. तिथे शेकरूसाठीच खास करून आहे. ठीक आहे. ते अभयारण्य. सुंदरबन हे जगात सर्वात मोठे त्रिभुज किंवा डेल्टा प्रदेश आहे. इथे काय पाहायला मिळेल आपल्याला? बेंगॉल टायगर. आणि हे कुठे आहे? सुंदरबन बेंगाल आणि बांगलादेशमध्ये. हे लक्षात ठेवायचं. सुंदरबन हे जगात सर्वात मोठे त्रिभुज प्रदेश. ओके. बांगला अँड बांगलादेश, बांगला अँड बांगलादेश मध्ये आढळतं. ओके. आणि मॅनग्रोव्ह काय म्हणतात?
जंगल पण इथेच आढळतात, सुंदरबन, कारण ते ओशनशी संबंधित आहेत ना. सुंदरबन मँग्रोव्ह फॉरेस्टचे खार सांगितलं होतं ना मी तुम्हाला, खारफुटी, त्यांचे जे मुळे असतात ते पाण्याच्या वर असतात, तरी मुळे आतही असते का पाण्याच्या, खाऱ्या पाण्याच्या, तरी ते मरत नाहीत, इतके ते स्ट्रॉंग असतात. सांगितलेलं आहे मी तुम्हाला. इथे काय मिळतं आपल्याला, रॉयल बेंगॉल टायगर पाहायला मिळतं. दुसरा म्हणजे थारचे वाळवंट. थारचे वाळवंट हे भारतातले सर्वात मोठे वाळवंट आहे. हे कुठे आपल्याला पाहायला मिळेल, राजस्थानमध्ये. जगातले सर्वात मोठे वाळवंट कुठे आहेत, सहारा डेझर्ट. सहारा डेझर्ट कुठे आहे, आफ्रिकामध्ये. ओके, हे एक लक्षात ठेवा, खूप मोठे वाळवंट आहेत ते. आणि इथे वाळवंटामध्ये एक बेसिक ट्रेक लागली असते तुम्हाला. या वाळवंटामध्ये उंट पाहायला मिळतात आपल्याला. उंट असे शेकरू वगैरे कसं मिळतील, है ना. उंट हे जहाज असतात, वाळवंटातील जहाज असं म्हणतात उंटांना. आणि सोबतच काळवीट सुद्धा इथे पाहायला मिळेल, काळवीट. डेक्कन प्लॅटू हा तर ज्वालामुखीचा पठार आहे, ठीक आहे. डेक्कन प्लॅटू, माळवा पठार, जे ज्वालामुखीने च्या लावापासून तयार झालेलं आहे. यात काळी माती मिळते, रेगूर मिळतं, असं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. ओके, प्रश्न 12 आपण जाऊया. महात्मा गांधींनी डॅश येथील साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत मिठाचा सत्याग्रह काढला होता. तर अहमदाबाद पासून साबरमती आश्रमापर्यंत, ठीक आहे. सॉरी, अहमदाबाद साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत. ओके, 28 दिवस काहीतरी चाललेली, ते पेन का चालत नाही, 28 दिवस चाललेला, ठीक. तुम्हाला ट्रिक आठवते का मी सांगितलेली, महात्मा गांधीजींचे जे काही सत्याग्रह होते. चंपाखेड्यात गेली पण करमत नव्हते म्हणून अहमदाबादमध्ये जाऊन लोकांचा कामाचा असकार केला. लोक म्हणाले ही तर कायदे भंग करते, आणि भारत छोडो म्हणून नारे लावले. आठवते का तुम्हाला थोडेसे, तर तेच आहे. अहमदाबाद साबरमतीपासून दांडी मार्चपर्यंत, हे थोडंसं रिकॉल करा. ओके, चंपा जे होतं ते चंपारण्य सत्याग्रह 1917मध्ये झालं होतं बिहारमध्ये. नील शेती होती. खेडा सत्याग्रह जे होतं 1918मध्ये गुजरातमध्ये. ओके, अहमदाबाद गिरणी कामगार लढाई सांगितला होता. असहकार चळवळ 1920, कायदेभंग. असहकार चळवळ खूप इम्पॉर्टंट आहे का, तर त्या काळात 1920मध्ये काय म्हणतात, बालगंगाधर टिळक यांचा मृत्यू झाला होता, ठीक आहे. त्या काळाचा आहे. सविनय कायदेभंग 1930, जो 12 मार्च, दांडी मार्च जो आहे 12 मार्चमध्ये झाला सुरू, 1930 दांडी यात्रा म्हणतात. छोडो भारत 1942मध्ये झालेला, ठीक. गांधीजीबद्दल पण मी तुम्हाला खूप काय काय सांगितलं होतं, सगळं रिकॉल करायचं आहे. सगळं मागे जायचं, रिकॉल करायचं, मग इथे पुढे जायचं, ठीक आहे. तेवढंच अभ्यास होतो व्यवस्थित, रिव्हिजन होतं तेवढंच. चला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. आणि एक लक्षात ठेवा, या दांडी मार्चमध्ये 78 अनुयायी होते सोबत, ते स्टेटमेंटमध्ये विचारू शकतात. 13वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद जर्मनीच्या घटनेतून स्वीकारण्यात आलेली आहे, तर जर्मनीचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यामधून आपण काय घेतलेलं आहे, आणीबाणी मूलभूत हक्कांचे निलंबन करणे, हे जर्मनीच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. आणि अजून एक काहीतरी घेतलं होतं, जाऊ द्या, असू द्या. आणीबाणी तरतूद मूलभूत हक्कांचे निलंबन आपण यांच्याकडून घेतलेलं आहे. पण आणीबाणी तरतूद जी आहे, आणीबाणी तरतूद असं दिलं असतं तर आपण भारत सरकार कायदाकडून घेतलेला आहे. ओके, भारत सरकार कायदा 1935. आणि रद्द करणे, निलंबन करणे, रद्द करणे जर्मनीकडनं. बरं, मला हे सांगा, जे राष्ट्रीय आणीबाणी आहे तर कोणत्या कलमानुसार लागते, तर 352व्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी लागते. पण त्यामध्ये आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 जे आहेत ते स्थगित होत नाहीत, ठीक आहे. ते चालणार, जे लाईफचं आर्टिकल आहेत हे पाठ ठेवा, ते स्थगित होत नाहीत 352नुसार. बाकी सगळे आर्टिकल स्थगित होऊ शकतात. ओके, आता इथे राज्यसभा सदस्यांची निवडणूक जी आहे ही साऊथ आफ्रिकाकडनं घेतलेली आहे आपण.
साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका सोबत म्हणत आहे. साऊथ आफ्रिकाकडून अजून एक काय घेतलेलं आहे आपण, घटना दुरुस्ती प्रक्रिया. हे कोणत्या आर्टिकलमध्ये येईल? घटना दुरुस्ती म्हणजे आपली जी राज्यघटना आहे ती दुरुस्त करायची. कुठल्या आर्टिकलनुसार? 368. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. शेषाधिकार केंद्राकडे असणे. कॅनडा. येस, कॅनडा. जे केंद्र राज्य सूची आहे, केंद्र राज्य आणि समवर्ती, सॉरी, केंद्र राज्य, एक कन्फ्युजन होऊ शकतो इथे, आणि समवर्ती सूची जी आहे ती आपण कॅनडातनं घेतलेली आहे. पण फक्त जर तिथे आपल्याला केंद्र व राज्य विचारलं तर ऑस्ट्रेलिया येईल. हां, ऑस्ट्रेलिया. कोणत्या शेड्यूलनुसार? शेड्यूल नंबर 7वा, 7th शेड्यूलनुसार. ठीक आहे, इतकं समजलं का तुम्हाला? आता महत्त्वाच्या समवर्ती सूची एक लक्षात ठेवा. समवर्ती सूची म्हणजेच काय? केंद्र व राज्य आणि केंद्र राज्य हे मिळून जी सूची हँडल करत असतात ते समवर्ती सूची. त्यामध्ये काय काय येतात? एकतर एज्युकेशन येतं, यामध्ये केंद्र आणि राज्य हँडल करतात. फॉरेस्ट येतं, डिवोर्स, मॅरेज येतं, लग्न आणि घटस्फोट. कामगार कल्याण येतं, फौजदारी कायदा येतो, न्यूजपेपर, बुक्स वगैरे, छापकामे जे काय आहेत ते समवर्ती सूचीमध्ये येते. ओके, कसं वाटलं? मज्जा आली? थोडंसं हाय लेवलचा विचारलेलं आहे, तेवढाही हाय नाही आहे बरं, खूप सोपा आहे, काहीच नाही. असो, 14वा प्रश्न पहा. नोव्हेंबर 2022 मध्ये भारतीय वन्यजीव जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन. अच्छा, करंटचा क्वेश्चन दिसत आहे. पूर्णिमा देवी बर्मन यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. पूर्णिमा देवी बर्मन 2025 मध्ये नावाजल्या आहेत. अजून एकदा, त्यांचं नाव टाइम मॅगझिनमध्ये आलेलं आहे. फर्स्ट इंडियन वुमन आहे जे त्यांचं नाव टाइम मॅगझिनमध्ये आलेलं आहे. ठीक आहे, वुमन ऑफ द इयर म्हणून 2025 मध्ये. आणि या कुठल्या आहेत? या आहेत आसामच्या. ठीक आहे, आसामच्या आहेत. हरगिला आर्मी, हे लक्षात ठेवा त्यांचं जे काय आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 243 अंतर्गत कोणती क्षेत्रे संक्रमणशील क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्याचा अधिकार आहे? स्थापन करण्याचा आहे, विनिर्दिष्ट करण्याचा अधिकार आहे. राज्यपालांना आहे, कारण जे 243Q आहे, आर्टिकल 243Q जे आहे ते म्युन्सिपॅलिटीशी संबंधित आहे. ओके, तर ते राज्याच्या सीमेअंतर्गत येतं ही गोष्ट, आणि त्यामुळेच राज्यपाल हे हँडल करतात. आता तुम्हाला इथे थोडंसं म्युन्सिपॅलिटीचे आर्टिकल पाहायला मिळतील. म्युन्सिपॅलिटीच्या अगोदर जे आहेत पंचायत, त्यांचे हे आर्टिकल आता इथून इम्पॉर्टंट होणार आहे. हे आर्टिकल तुम्हाला ग्रुप सी, ग्रुप बी, ठीक आहे, किंवा आपण कोणत्याही रेल्वे एक्झाम देतो त्यामध्ये खूप कामी पडणार आहे. ओके, आता जे भाग 9वा आहे ना, भाग 9वा आपला कॉन्स्टिट्यूशनचा किती भाग आहेत? 25 भाग आहेत. त्यातला 9वाचं बोलत आहे. त्यामध्ये आर्टिकल 243 येतो, आणि यामध्ये पंचायतीचे जे आर्टिकल आहेत, पंचायती कलम जे आहेत ते 243 पासून ते 243O, ABCDEFGHIJKLMNO, ते वाले O पर्यंत जातो. ठीक आहे, हे झाले पंचायतीचे. आणि नगरपालिकेचे 243P टू 243ZG पर्यंत जातात. आता आपण झेड पर्यंत पाहूया, P पासून ते झेड पर्यंत. ओके, थोडंसं रिकॉल करा बरं. 11-12 शेड्यूल, अनुसूची 11वी आणि 12वी काय आहे ते, म्हणजे जे काही मी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट सांगितलं होतं तुम्हाला, 93व्या कॉन्स्टिट्युशनल, 1993व्या, 92व्या, 73वर 74 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. ठीक आहे, तर ते थोडंसं रिकॉल करा. आता पहा, आर्टिकल पाहूया. 243P जे आहे ते व्याख्या सांगतो, व्याख्या, डेफिनेशन. ओके, हे पहिलं तर लक्षात ठेवाच, तोंडपाठ ठेवाच. क्यू की स्थापना, एक ट्रिक सांगत आहे. क्यू किया स्थापना,
ओके. आर आर म्हणजेच रचना. 243 आर. हा आर रचना. यस प्रभाग समिती स्थापना. समिती स्थापना लक्षात ठेवू शकतो. यस म्हणजे ओके. टी जागा आरक्षण. जे ट्रायबल असतात, ट्रायबल म्हणजे आरक्षित लोक, ट्रायबल लोक, SC ST, तर टी ते जागा आरक्षण आपण लक्षात ठेवू शकतो. यू यू म्हणजे उमर, एज. जागा आरक्षण, एज कार्यकाळ, किती कार्यकाळ असते याची असं लक्षात ठेवू शकतो. यू म्हणजेच उमर. व्ही अपात्र. अपात्र मध्ये काय टाकूया आपण? व्ही म्हणजे वगळणे. ठीक आहे, वगळणे. KRSTUV. डब्ल्यू म्हणजे वॉच ठेवणे, म्हणजे किंवा जबाबदारी, वर्क, कामाची जबाबदारी लक्षात ठेवणे, वर्क. डब्ल्यू वर्क, जबाबदारी. एक्स टॅक्स. हे एक्स आणि हे टॅक्स लक्षात ठेवायचं आहे. ओके. वाय वित्त आयोग, जे काय आहे नगरपालिका, आर्थिक स्थिती किंवा पैसे येणे. वाय येणे, येरे येरे पैसा. ठीक आहे. आणि झेड ऑडिट, हे लक्षात ठेवायचं आहे. ऑडिट यासाठी नाही आहे ट्रिक काही. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे. झेड पर्यंत पुढे प्रश्न आला तर झेड पासून झेड ए वगैरे आपण स्टार्ट करूया. झेड A to G. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तांना डॅशद्वारे विहित केल्यानुसार देय असलेले वेतन आणि भत्ते दिले जातील. आता केंद्र सरकारच, पहिले तर राज्य सरकार ठरवायचे, पण हे जे पेमेंट वगैरे आहे ते केंद्र सरकार ठरवते. राज्य प्लस इथे जर सेंट्रल पण असताना तर केंद्रच करेल. ओके, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या समाजसेवकाने आनंदवनाची स्थापना केली आणि कुष्ठरोगींसाठी त्यांनी केलेल्या सेवेसाठी ते ओळखले जाते? तर बाबा आमटे. हे पूर्वी पण झालेला आहे आपला क्वेश्चन. 1949 मध्ये चंद्रपूर येथे त्यांनी आनंदवनाची स्थापना केली होती. सिंधुताई जे आहेत त्यांनी अनाथांची आई म्हणत होते त्यांना, अनाथांची आई, सॉरी. ओके. शिवरामपंत दामले महाराष्ट्र मंडळ क्रीडा संस्थापक होते ते. ठीक आहे. आणि पांडुरंग सदाशिव साने, हे आपले साने गुरुजी, बुक वाचलीच असणार, त्यांच्या आईवरती जी होती ती. ओके, श्यामची आई. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जरा तपोवन आठवते का सांगा बरं? तपोवन 1950 वरूनच ते मी तुम्हाला सांगितलं होतं आनंदवनाचं. शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केली होती. केव्हा? 1950 मध्ये. 18वा प्रश्न. दर्पण हे मराठी वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? तर हे वृत्तपत्र जे आहे बालशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले आहे. पहिले मराठी वृत्तपत्र आहे महाराष्ट्राचे. ठीक आहे, पहिले मराठी वृत्तपत्र आहे. केव्हा स्थापन केलं होतं त्यांनी? 1832 मध्ये. 1832 मध्ये स्थापन केलं होतं. आणि 6 जानेवारीला, म्हणून 6 जानेवारी हा पत्रकार दिवस असतो आपल्यासाठी. ओके. अजून त्यांनी कोणते कोणते इम्पॉर्टंट वृत्तपत्र स्टार्ट केलेले होते? तर दिनकर, ज्ञानोदय यांना फादर जनक पण म्हणतात, काहीतरी म्हणतात जनक, महाराष्ट्राच्या पत्रकाराचे जनक. ओके. तर इथे पहिला न्यूजपेपर बद्दल दिलेलं आहे. तर इंग्लिश न्यूजपेपर पहिला, जे भारताचा पहिला न्यूजपेपर कोणता होता? तर जेम्स हिक्कीने आणलेला, जेम्स ऑगस्टस हिक्कीने आणलेला, लिहून घ्या नाव, बेंगाल गॅझेट. ओके. केव्हा आणला होता त्यांनी? 1780 मध्ये पहिला पेपर भारताचा. सार्वजनिक काका ग वा जोशी आहेत. ठीक आहे, त्यांचं टोपण नाव सार्वजनिक काका आहे. त्यांनी खादीचे कपडे घालून ते दिल्ली दरबारात गेले होते. का? तर मेड इन इंडिया गोष्टी आपण घेतल्या पाहिजे, ते सार्वजनिक काका म्हटले होते, खादीचे कपडे घालून. ओके. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात
42वी घटना दुरुस्ती अधिनियम 1976 द्वारे राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट केली गेली. तर इंदिरा गांधी हे झालेलं आहे आपलं डीपमध्ये झालेलं आहे. मागचे व्हिडिओज पहा तुम्ही. ओके. आणि जर इथे समिती दिली असती तर स्वरण सिंग समिती, सरदार स्वरण सिंग कमिटी. ओके. पंतप्रधानच्या जागी कमिटी असतात, तर ही कमिटी मिळून आणि पंतप्रधान मिळून यांनी मूलभूत कर्तव्य आणली होती. नेक्स्ट क्वेश्चन. बंगालचे डॅश यांनी 1859च्या निळीचा सत्याग्रह केला होता. तर शेतकऱ्यांनी 1859चा निळीचा सत्याग्रह केला होता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणाला आउटलाईन फॉर डेअरी टेक्नॉलॉजी या पुस्तकाचे लेखक म्हणून श्रेय दिले जाते? सुकुमार डे यांना दिले जाते. असो. नेक्स्ट क्वेश्चन. RTI अधिनियम संपूर्ण भारतात डॅश पासून लागू झाला? तर 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू झाला. इथे थोडं कन्फ्युज असतं तुम्हाला फक्त इथेच, पण ऑक्टोबरमध्ये स्टार्ट झालेला 12 ऑक्टोबर. मी असं बऱ्याचदा ट्रिक लक्षात राहण्यासाठी मी एक तुम्हाला सांगितलं होतं की 12 ऑक्टोबरला माझ्या मैत्रिणीचा बर्थडे असतो, है ना. एक सेकंड, काय झालं याला ग्लिच. 23वा प्रश्न. केंद्रीय भूवैज्ञानिक मंत्रालयाने हाती घेतलेल्या समुद्रयान मोहिमेचे एक भाग म्हणून किती व्यक्तींना समुद्रपटीपासून 6,000 मीटर खाली पाठवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे? तर 3 व्यक्तींना. या सबमरीनचं नाव काय? मॅन सबमरीन पांडुबी. काहीतरी मत्स्य 6,000 असं नाव दिलं होतं. मत्स्य आत्ता 2025 मध्ये 6,000. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. लाखेच्या लॅक उत्पादनाचा स्रोत काय आहे? लॅक कीटक आहे. हे कीटक जे आहे ना, हे झाडावर असतो, चिटकून झाडाला, आणि स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्या शरीरातून एक चिकट द्रव बाहेर काढतो, आणि ते चिकट द्रव जेव्हा वाळतं ते चिकट द्रव एक लाख बनते, एक डिंक टाईप बनते. ओके. ते डिंक कामी असतं, त्याचं यूज आहे. त्याचा यूज कशामध्ये? बांगडी बनवण्यामध्ये किंवा दागिने बनवण्यामध्ये त्याचा यूज आहे. डिंक किंवा आपण राळा पण म्हणतो त्याला. ओके. चला. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती नदी ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे? तर दिबांग. बरेच वेळा मी सांगितलेलं आहे दिबांग, जे अरुणाचल प्रदेशमध्ये तिला हे म्हणतात, ब्रह्मपुत्राला दिबांग म्हणतात. ठीक आहे. मांडवी नदी तर गोवामध्ये येते यार, हे अगोदर पण झालेलं आहे. यमुना नदी ही गंगेची ना खूप मोठी उपनदी आहे. गंगाची उपनदी सर्वात मोठी उपनदी आहे. कृष्णा नदी कुठे ओरिजिन आहे कृष्णा नदीचा? महाराष्ट्रामध्ये. पण महाराष्ट्रामध्ये कुठे? महाबळेश्वर. महाराष्ट्र महाबळेश्वर. ओके. आणि गोदावरी नदी GT लक्षात ठेवायचं. त्र्यंबकेश्वर, इथे कन्फ्युज होऊ शकतं. महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर, GT लक्षात ठेवा. GT गेम्स खेळलेले आहेत का? तेच GT. ओके. भाई साहेब, ब्रह्मपुत्राच्या थोड्याशा उपनद्या पाहूया का आपण? पाहूया थोड्याशा, म्हणजे पूर्ण पाहूनच घेऊ. जे लेफ्ट साईडला आहेत ते आहेत दिबांग, लोहित, धनश्री, कोपिली. धनश्री, कोपिली आपण गायींचे नाव ठेवतात ना, तसेच आहेत कोपिली. आणि सुभासिरी. ओके. हे जे आहेत ते लेफ्ट साईडला आहेत, त्यांना आपण असं DLDKS लेफ्ट असं लक्षात ठेवू शकतो. आणि KMST राईट. आता हे KMST काय आहेत? हे आहे कामे, हे मानस, हे आहे संकोश, आणि हे आहे तिस्ता पिस्ता काही. ओके. तर हे आहेत ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनदी. आणि ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये काय म्हणतात? सांगपो. इथे T सायलेंट आहे, शोक सभा चालू होते इथे. सांगपो नाव आहे. ओके. तर इथे आपले पूर्ण 25चे 25 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. मी या लेक्चरमध्ये ठीक आहे खूप वेळा बोललेली आहे, त्यासाठी सॉरी. आणि थोडंसं कमी करेल मी हे ठीक आहे करणं. थोडंसं गॅप पडला की लगेच होतं माझ्याने. असं
कसं वाटलं तुम्हाला लेक्चर जरा सांगा ना कमेंटमध्ये. आणि आवडलं तर शेअर पण करा. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कुठे मी फिरायला वगैरे जाणार नाही, कामासंदर्भातच जाणार आहे. तर काही असलं ना मग मी तुम्हाला टाकत जाईल. ठीक आहे, टेलिग्रामवरती. अं, हं. हे हे इथे मच्छरच आहे, लक्षात ठेवा. पित्तज्वारासाठी संक्रमण माध्यम. चला, भेटूया आता उद्याच्या लेक्चरमध्ये. नाही नाही, उद्या तर नाही होणार. उद्याच्या लेक्चरमध्ये भेटता नाही येणार. 5 ते 7 दिवस गॅप होणार आहे. तर भेटूया नंतर, माहीत नाही कधीच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.